हॅलो. आज आपण करणार आहोत गुढीपाडवा स्पेशल मेकअप, तोही फ्लॉलेस. मेकअप करण्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तुमची स्किन ना क्लिअर असली पाहिजे. क्लिअर असली पाहिजे म्हणजे त्याच्यावरती असे डाग वगैरे ते क्लिअर नव्हे, ते सगळ्यांनाच असतात. चंद्रावर देखील डाग असतो. क्लिअर म्हणजे ना आपल्या चेहऱ्यावर ना बारीक बारीक केस असतात, लव असतात आणि जेव्हा आपण बेस लावतो त्यावेळेस त्या केसांमुळे ना तो बेस परफेक्टली लागत नाही आणि मग मेकअप जो असतो ना तो फ्लॉलेस दिसत नाही. ठीक आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेकअप करण्यासाठी तुम्हाला मेकअप आर्टिस्ट असावं लागत नाही. आपण साध्या पद्धतीने देखील फ्लॉलेस मेकअप करू शकतो. तोच फ्लॉलेस मेकअप गुढीपाडव्याला तुम्ही कशाप्रकारे कराल जे आहे तुम्हाला मी सांगणार आहे. तर तुम्हाला देखील गुढीपाडव्याला असाच फ्लॉलेस मेकअप करायचा असेल, नॅचरल मेकअप करायचा असेल, एकदम झगमगा दिसायचा नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपली स्किन जी आहे प्रेप करून घ्यायची आहे. त्यामुळे सगळ्यात अगोदर तुम्हाला चेहरा जो आहे स्वच्छ धुवावा लागेल फेस वॉशने. फेस वॉश नेहमी जेंटल यूज करायचा. आता माझी स्किन जी आहे खूप जास्त ॲक्ने प्रोन स्किन आहे, ऑइली स्किन आहे. उन्हाळ्यात तर अक्षरशः असं ऑइल असं वाटतं झिरपेल की काय, एवढी ऑइली स्किन आहे. त्यामुळे मला डॉक्टरांनी जे सजेस्ट केलेलं आहे ना तेच मी मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते. तर या ठिकाणी मी सेटाफिलचं मॉइश्चरायझर वापरणार आहे आणि फिक्स डर्माचा सनस्क्रीन वापरणार आहे. तुमच्या फेसला जे सनस्क्रीनचे मॉइश्चरायझर सूट होईल ते तुम्ही वापरू शकता. आता माझं मॉइश्चरायझर जे आहे ते पूर्णपणे संपलेलं आहे, पण मी असं थेंबे थेंबे देखील वापरते आहे ते. ठीक आहे. माझी स्किन खूप जास्त ऑइली असल्यामुळे मी एवढंच हे मॉइश्चरायझर घेतलेलं आहे. हे मॉइश्चरायझर सुटेबल आहे फॉर ऑल स्किन टाईप, ज्यांची स्किन कॉम्बिनेशनची आहे, ज्यांची स्किन ऑइली आहे, ॲक्ने प्रोन आहे आणि नॉर्मल स्किन आहे. तर व्यवस्थित तुम्हाला मॉइश्चरायझर जे आहे ते लावून घ्यायचं आहे. मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला एखाद मिनटं वाट बघायची आहे, कारण की ते मॉइश्चरायझर स्किनमध्ये मस्तपैकी असं मुरलं गेलं पाहिजे. तोपर्यंत मी हा एक बाम आहे, लिप बाम आहे, तो ओठांना लावते आहे. कारण की ओठ देखील तेवढेच मॉइश्चराईज असणं, तेवढंच हेल्दी असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण लिपस्टिक लावतो ती लिपस्टिक छानपैकी ओठांना बसलेली पाहिजे. तर मी या ठिकाणी हा लिप बाम लावत आहे आणि ज्यावेळेस आपण लिपस्टिक लावू ना त्यावेळेस हा लिप बाम जो आहे टिश्यू पेपरने अलगद असा वाईप करून घ्यायचा, म्हणजे आपली ओठ जी आहेत व्यवस्थित प्रेप होतील लिपस्टिक लावण्यासाठी. 1 मिनिट झालेला आहे. आता लावायचं आहे सनस्क्रीन. सनस्क्रीन खूप गरजेचं आहे. तुम्ही घरात असा, बाहेर असा, तुम्हाला सनस्क्रीन लावणं गरजेचं आहेच. सनस्क्रीन नाही लावलं तर पिगमेंटेशन, मिलाझ्मा असं चेहऱ्यावरती होऊ शकतं. त्यामुळे सनस्क्रीन नक्की लावायचं. भलेही तुम्ही कुठे बाहेर जात नाही आहात, घरातच बसलेल्या आहात, तरी देखील सनस्क्रीन लावणं गरजेचं आहे. आणि सनस्क्रीन लावल्यावर देखील 1 मिनिट थांबायचं. त्यानंतर पुढची प्रोसेस. तर गुढीपाडव्याच्या या व्हिडिओसाठी मी ही खणाची साडी घातलेली आहे. ही साडी मला माझ्या ताईने मुंबईवरून पाठवलेली होती. खणाची साडी खूप वेळेस घातलेलं आहे, पण हे ब्लाऊज जे आहे मी फर्स्ट टाईम घातलेलं आहे. मला हे ब्लाऊज एवढं आवडलं नव्हतं, कारण की म्हणावं तसं शिवलं गेलेलं नव्हतं. पण म्हटलं आज साडी घातलेली आहे ही, तर याचं मॅचिंग ब्लाऊज पहिल्यांदा घालावं. तर जवळजवळ 1 मिनिट झालेलं आहे. आता आपण लावायचं आहे प्रायमर. आता माझी स्किन खूप ऑइली आहे, ओपन पोर्स आहेत, त्यामुळे प्रायमर लावणं गरजेचं आहे. तुम्हाला जर तुमचा बेस एकदम असा परफेक्ट पाहिजे असेल आणि ज्यांचे ओपन पोर्स असतील त्यांनी तर प्रायमर नक्की लावावं. त्यामुळे आपले ओपन पोर्स जे आहेत थोडेसे असे मिनिमाइज व्हायला मदत होते. तर हे माझ्याकडे प्रायमर आहे. तुमच्याकडे जे कोणतं प्रायमर असेल ते तुम्ही लावू शकता. तर हे प्रायमर आता लावूया. हे प्रायमर मला माझ्या मैत्रिणीने दिलं होतं. जेव्हा मी मुंबईला आले होते ना आता मध्यंतरी, त्यावेळेस माझ्या भावाचं लग्न ठरलं होतं आणि मला असं होतं की मला दुसरा काही मेकअप घ्यायचा नाही, कारण की मेकअप मी जास्त लावत नाही. म्हणून म्हटलं एवढा खर्च न करण्यापेक्षा तिनेच मला हे प्रायमर जे आहे ते आणून दिलं आणि हे प्रायमर ना खूप छान आहे. आता हे कोणत्या ब्रँडचं आहे मला माहिती नाही आहे. तिने या एवढ्या डब्बीमध्ये मला दिलं होतं हे प्रायमर. पण प्रायमर खूप छान आहे. अगदी तुमचं स्किन जी आहे ना तुकतुकीत दिसते हे प्रायमर लावल्यानंतर. पण तुमच्याकडे जे कोणतं प्रायमर असेल ना ते प्रायमर तुम्ही लावू शकता. आता पुन्हा प्रायमर लावल्यानंतर एखाद मिनिट वाट बघायची आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस. प्रायमरनंतर आपल्याला फाउंडेशन लावायचं आहे. फाउंडेशन देखील मी सगळा मेकअप जो आहे मोस्टली हाताने करणार आहे, बोटांनी करणार आहे. कारण हातानेच हे फाउंडेशन जे आहे अशा डॉट्समध्ये
पूर्ण चेहऱ्यावरती आणि मानेवर लावून घ्यायचं आहे. जे आहे आपल्याला व्यवस्थित आपल्या या बोटांच्या जे आपले टिप्स आहेत वरचे जे आहेत ना, यानेच व्यवस्थित असं डॅब 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 करून एकसंध असं लावून घ्यायचं आहे पूर्ण चेहऱ्यावरती. आणि बोटांनी ना व्यवस्थित लागतं म्हणजे तुम्हाला अजिबातच काहीच करण्याची गरज पडत नाही. तर ज्यांच्याकडे स्पॉन्ज नसेल, म्हणजे आता तर मोस्टली सगळ्यांकडे असतं, स्पॉन्ज असेल तर नक्कीच यूज करा. त्याला थोडंसं असं पाण्यामध्ये भिजून सगळं पाणी जे आहे ते सगळं पाणी त्याचं काढून घ्या, हलकंसं डॅम ठेवा आणि मग डॅब 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 करून सगळं फाउंडेशन जे आहे ते तुम्ही चेहऱ्याला लावून घ्या. तुम्ही बघू शकताय हाताच्या बोटांनीच फाउंडेशनचा जो बेस आहे तो किती व्यवस्थित लागला गेलेला आहे, एकदम परफेक्ट लागलेला आहे. आता हे माझ्याकडे कन्सिलर आहे, ते कन्सिलर लावायचं आहे. तर कन्सिलर लावताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिलर तुम्हाला एक शेड काही कलर असेल त्यापेक्षा एक शेड ब्राईट लावायचं आहे कन्सिलर. हे कन्सिलर जे आहे ना, हे कन्सिलर लावून घेऊया हाय पॉईंट्सवरती. त्या ठिकाणी देखील लावते आहे. बोटांनीच इथे डॅब 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 करायचं. आपलं कन्सिलर देखील सेट झालेलं आहे. आता माझ्याकडे लिक्विड ब्लश नाही आहे, त्यामुळे मी लिपस्टिक वापरते आहे. त्यानंतर पावडर ब्लश देखील आपण लावणार आहोत. तर थोडीशी अगोदर ही लिपस्टिक लावून घेऊया आणि त्यानंतर पावडर ब्लश. हिला देखील असं बोटांनीच इवन करायचं आहे. आता फाउंडेशन आणि हे सगळं सेट करण्यासाठी ना, मी इथे माझा फेसेस कॅनडाचा कॉम्पॅक्ट यूज करते आहे. हलकं हलकं लावून घ्यायचं फक्त, म्हणजे कसं आपण जे फाउंडेशन लावलेलं आहे, कन्सिलर लावलेलं आहे, ते सगळं सेट व्हायला मदत होते. डोळ्यांचा मेकअप मी एकदम मिनिमल ठेवणार आहे. या ठिकाणी मी हे ब्राऊन आय शॅडो वापरत आहे. त्यानंतर हा आय शॅडो जो आहे तो लावून झालेला आहे. त्यानंतर ना मी हा शिमरी जो आहे तो थोडासा हलकासा शिमरी लावणार आहे. आणि तो देखील ना मधल्या पॉईंटवरती फक्त. एवढा सुंदर आयशॅडो लागलेला आहे ना, अजिबात कुठे असा तो एकदम असा हायलाईट नाही होत आहे, पण त्याचबरोबर तो सुंदर असा सॉफ्ट लुक देत आहे डोळ्यांना. आता काजळ लावायचा आहे. के ब्युटीचा काजळ आहे या काजळनेच मी वरती लायनर देखील लावणार आहे आणि त्या लायनरला स्मज करणार आहे. ओके, केसांची हालत खूपच जास्त वाईट झालेली आहे. केसांचं काय करायचं आहे ते मेकअप झाल्यानंतर ठरवायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा लायनर लावून घेऊया आपण, काजळ लावून घेऊया आपण. तर अशा प्रकारे हे लायनर लावून ना, म्हणजेच काजळ लावून नाही, याला थोडंसं स्मज करणार आहे. या ठिकाणी काजळ लावून झालेलं आहे. आता या काजळला आपल्याला स्मज करायचं आहे. त्या स्मजसाठी मी हा छोटासा ब्रश घेतलेला आहे आणि या ब्रशच्या साहाय्यानेच मी हा काजळ जो आहे तो स्मज करणार आहे. काजळ स्मज केलेला आहे आणि स्मज केलेला काजळ ना खूप सुंदर वाटतो. आता या स्मज केलेल्या काजळावरती मी ह्या आय शॅडो पॅलेटमधला हा जो ब्राऊन कलर आहे तो लावणार आहे. एकदम सुंदर लुक येतो याने. तर हा थोडासा घेतलेला आहे मी आणि हा आता
अशा प्रकारे लावायचा. वाव, मला माहिती नाही तुम्हाला कितपत ते दिसते व्यवस्थित, पण खूप सुंदर लागलेला आहे हा काजळ जो आहे ज्याने आपण लायनर लावलेला आहे, खूप सुंदर लागलेला आहे. आता सेम दुसऱ्या डोळ्याला. सो दोन्ही डोळे लावलेला आहे. आता सेम ब्रशनेच खालचा जो काजळ आहे तो देखील थोडासा स्मच करून घ्यायचा, म्हणजे सुंदर असा स्मोकी इफेक्ट येतो. तर पुन्हा मी सेम आयशॅडो घेतलेला आहे आणि सेम आयशॅडो घेऊन डोळ्यांच्या खाली स्मोकी इफेक्ट द्यायचा. सुंदर दिसतात डोळे, बोलके वाटतात डोळे. आणि असा आय मेकअप करायला ना तुम्हाला जास्त आयशॅडोची गरज लागत नाही. ते काही 2-3 आयशॅडोज आहेत ना त्यानेच तुमचं काम होऊन जातं. आता यापुढे ब्राउज फिल करूया. आता आयब्रोज फिल करण्यासाठी हे छोटं पॅलेट आहे माझ्याकडे. हे देखील माझ्या मैत्रिणींनीच मला दिलेलं आहे. सो हा क्यूटसा ब्रश घेऊन आयब्रोज फिल करायचे. आता या छोट्या आणि नाजूक कामासाठी ना छोटा आरसा असणं गरजेचं आहे. सो अशा प्रकारे. आणि जोपर्यंत तुम्ही आयब्रो फिल करत नाही ना तोपर्यंत तुमचा पूर्ण मेकअप लुक दिसून येतच नाही, कारण की आयब्रो देखील उठावदार दिसणं तेवढंच गरजेचं आहे. कधीच व्यवस्थित फिल केले जात नाहीत. खूप असं रेअर होतं की आयब्रोज व्यवस्थित फिल केले गेलेले आहेत. अदरवाईज आयब्रोज फिल करून झालेले आहेत. आणि इकडे कलकत्त्याला ना खूप लवकर अंधार पडायला सुरुवात होते आणि ऑलमोस्ट 3:30 झालेले आहेत. आज सकाळपासून आभाळ आहे. फोटो देखील काढायचे आहेत बाहेर जाऊन, त्यामुळे अगदी 5 मिनिटामध्ये आता आपला मेकअप जो आहे तो डन होणार आहे. के ब्युटीचंच हे ब्लश आहे. ब्लशसाठी मी हा ब्रश वापरते आहे, कारण की तेव्हाच ब्लश जे आहे ते खूप छान लागतं. आणि माझ्याकडे इनसाइट कॉस्मेटिकचं हायलायटर आहे. सो हे हायलायटर असं 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 करायचं, म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतं. थोडंसं नाकावरती, थोडंसं इथे पण. ओके, सो हायलायटर देखील लागलेलं आहे. हायलायटर लावल्यावर देखील बघा किती व्यवस्थित अशी चेहरा चमकतो आहे, तुकतुकीत दिसतो आहे. तर हा माझ्याकडे स्मॅश बॉक्सचा मस्कारा आहे. सॉरी, खूप सुंदर मस्कारा आहे हा. याला देखील आपल्याला छोटा असं लागणार आहे. आयलॅशेस हेवी न दिसता ना ते एकदम नॅचरल पण असे भरलेले वाटतात. मस्कारा देखील सुंदर लागलेला आहे. आता आपण लिपस्टिक लावूया लगेचच. लिपस्टिक लावायच्या अगोदर आपण जे लिप टिंट लावलं होतं किंवा लिप बाम लावलं होतं ते पुसून घ्यायचं आहे. त्यासाठी मी टिश्यू पेपरचा उपयोग करणार आहे. सो हे असं केल्यामुळे ना तुमचे लिप्स एकदम स्मूथ होतात, चांगले होतात. आता हे माझ्याकडे लायनर आहे, लिप लायनर आहे. ओके, सो यामध्येच बघून मी लावते आहे. नायकाची लिपस्टिक आहे, न्यूड शेड आहेत. याच्यावर मी ही झुडिओची लिपस्टिक आहे ती लावणार आहे.
वाव. हे गळ्यातलं खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की हे माझ्या लग्नातलं आहे आणि जवळजवळ याला 10 वर्ष झालेली आहेत. म्हणजे आता लग्नाला माझ्या 11 वर्ष होतील, पण याचा कलर जो आहे अजिबात गेलेला नाही आहे. आणि आता मुंबईला गेले होते ना, त्यावेळेस घेऊन आले मी इकडे. टाइट करो. कर. ज़्यादा छोटा हो. ओके, सो अजून देखील हे तेवढंच सुंदर दिसतंय. बस आता हे मोठं असल्यावरती दुसरं काही घालायची गरज नाही, बरोबर ना? मोठं घालू गळ्यातलं? नाही नाही. ठीक आहे. आता राहिला विषय टिकलीचा. तर बट ऑब्वियस टिकली चंद्रकोरच असली पाहिजे. सो हा आहे लुक. कसा वाटलं तुम्हाला मेकअप मला नक्की कमेंट करून सांगा. सॉफ्ट ग्लॅम लुक, नॅचरल लुक, जास्त असा भपका नाही आहे तरी देखील सुंदर दिसतोय. तुम्ही देखील नक्कीच हा जो लुक आहे किंवा हा जो मेकअप आहे तो या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुमचा लुक कसा झालेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर देखील करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.